मोस्ट कॉमन टाइप्स ऑफ नी पेन. सर्वात जास्ती होणाऱ्या 2 नी इंजुरीज, ज्या इंजुरीज खूप लोकांना होतात, या इंजुरीजबद्दल सगळी माहिती आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर चला सुरू करूयात. तर आता तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर दिसत आहेत 2 मोस्ट कॉमन टाइप्स ऑफ इंजुरीज. याबद्दल आपण डिस्कशन सुरू करूयात. पहिली आहे पटेलोफेमोरल सिंड्रोम, दुसरी इंजुरी आहे नी ऑस्टिओआर्थरायटिस. तर आता मी तुम्हाला समजवतो दोन्ही इंजुरीजमध्ये काय काय होतं, कोणाला कोणाला ती इंजुरी होऊ शकते आणि त्या इंजुरीजचं लोकेशन काय असतं आणि स्पेसिफिकली त्या इंजुरीजमुळे आपल्या मुवमेंट्स कशा हॅम्पर होऊ शकतात. तर आता आपण बोलूयात पटेलोफेमोरल सिंड्रोमबद्दल. ही इंजुरी झाली की आपल्याला मेजरली इन फ्रंट ऑफ अँड अराउंड द नी कॅप पेन येत असतं. गुडघ्याची ही जी वाटी आहे तर नीच्या एक्सेसिव्ह बेंडिंगमुळे आणि एक्सेसिव्ह यूजमुळे त्याच्या आतला जो कार्टिलेज असतो तो डॅमेज होऊन पटेला खालती फिमरला घासायला लागतो आणि त्याच्यामुळे ही इंजुरी कॉज होते आणि इथे आसपास खूप स्वेलिंग यायला लागतं. देर इज रेडनेस ऑल्सो. ह्या कंडिशनला कॉन्ड्रोमलेशिया पटेला असं सुद्धा म्हणतात. कॉन्ड्रोमलेशिया पटेला ही जी कंडिशन आहे ही हाय इम्पॅक्ट ॲक्टिव्हिटीजमुळे किंवा एक्सेसिव्ह नंबर ऑफ ॲक्टिव्हिटीजमुळे कॉज होते. नी जॉईंटवर एक्सेसिव्ह फ्लेक्शन एक्सटेन्शन. सो दिस इज फ्लेक्शन, दिस इज एक्सटेन्शन. हा फुल एक्सटेन्शनमध्ये आत्ता नी जॉईंट आहे, दिस इज फ्लेक्शन. तर कॉन्स्टंट फ्लेक्शन एक्सटेन्शननी झालेली ही इंजुरी असते आणि जास्ती करून ही ओव्हरयूज इंजुरी म्हणून होते. तर ओव्हरयूज इंजुरी ही खूप स्टेअर क्लाइम्बिंग केल्याने, खूप जास्त हायकिंग केल्याने, खूप जास्ती जिम्नॅस्टिक्स केल्याने, खूप जास्ती एरोबिक्स केल्याने अशा या सगळ्या प्रकारांमुळे होऊ शकते. आता आपण बघूयात नी ऑस्टिओआर्थरायटिस. नी ऑस्टिओआर्थरायटिस हा टिबिओफेमोरल जॉईंटमध्ये होतो. टिबिओफेमोरल जॉईंट म्हणजे हा जॉईंट, ह्याला म्हणतात टिबिया आणि ह्याला म्हणतात फिमर. तर ह्याच्या दोन्हीच्या मधला जो जॉईंट आहे तो आहे टिबिओफेमोरल जॉईंट किंवा फेमोरोटिबियल जॉईंट, तुम्ही कुठल्याही पद्धतीने म्हणू शकता. तर ह्याच्या जॉईंट स्पेसमध्ये झालेल्या प्रॉब्लेम्समुळे हा ऑस्टिओआर्थरायटिस कॉज होतो. तर जेव्हा जॉईंट स्पेस प्रॉब्लेमॅटिक होते किंवा जॉईंट स्पेस कमी होते आणि त्या कमी झालेल्या जॉईंट स्पेसमुळे जे फ्रिक्शन कॉज होतं आणि त्या फ्रिक्शनमुळे रिझल्टंट जो काही प्रकार होतो त्याच्यामुळे झालेल्या कंडिशनला ऑस्टिओआर्थरायटिस असं म्हणतात. ती एक जॉईंट कंडिशन असते. इट लीड्स टू जॉईंट डिफॉर्मिटी. बरीच लोक येऊन सांगतात की माझ्या गुडघ्यातली गॅप वाढली आहे. तर ही मिसकन्सेप्शन आहे. नी ऑस्टिओआर्थरायटिस हा गॅप वाढल्याने नाही, गॅप वाढणं तर चांगलीच गोष्ट आहे. तर नी ऑस्टिओआर्थरायटिस होतो गॅप कमी झाल्यामुळे. मध्ये जे स्ट्रक्चर असतं ज्याला म्हणतात मेनिस्कस, जे शॉक अब्झॉर्बिंग स्ट्रक्चर असतं, त्या मेनिस्कसवर टेर्स येतात आणि टेर झाल्यामुळे वरचं मांडीचं हाड आणि खालचं पायाचं हाड हे एकमेकांवर घासायला लागतं. तिथे ऑस्टिओफाइट्स निर्माण होतात आणि त्याच्याने भयंकर पेन येतं. तर त्या कंडिशनला ऑस्टिओआर्थरायटिस असं म्हणतात. त्यामुळे गॅप वाढली हे बिलकुल म्हणू नका. पाठीतही मी बघतो लोक बॅकबोनमध्ये सुद्धा गॅप झाली, मला गॅप आली, माझ्या पाठीत गॅप वाढली असं म्हणतात. तर गॅप वाढल्याने प्रॉब्लेम्स होत नाहीत, गॅप कमी झाल्याने प्रॉब्लेम्स होतात नेहमी. ऑस्टिओआर्थरायटिस जो आहे हा बेसिकली असतो एज रिलेटेड डिजेनरेटिव्ह चेंजेसमुळे झालेला आजार. तर एज रिलेटेड डिजेनरेटिव्ह चेंजेस म्हणजे काय की जेव्हा वय वाढतं तेव्हा यूज करून करून ओव्हर द इयर्स गुडघ्यामधली जी जॉईंट स्पेस आहे ही कमी होत जाते आणि जॉईंट स्पेस कमी झाल्यामुळे तिथे घर्षण वाढतं, फ्रिक्शन वाढतं आणि त्याच्यामुळे आतले जे स्ट्रक्चर्स आहेत गुडघ्याचे हे खराब होतात, ते फाटले जातात, त्याच्यावर टेर्स येतात आणि त्याच्यामुळे तिथे ऑस्टिओआर्थरायटिस सेट इन होतो. पुढे जायच्या आधी मी तुम्हाला एक रेकमेंड करेन की तुम्ही जर आधीचा व्हिडिओ बघितलेला नसेल ज्याच्यामुळे मी गुडघ्याचे स्ट्रक्चर्स एक्सप्लेन केलेले आहेत, तर तो एक बेसिक आणि सिम्पल व्हिडिओ आहे. आय वूड अर्ज यू, मी तुम्हाला विनंती करेन की तुम्ही जाऊन आधी तो व्हिडिओ बघा, कारण तो व्हिडिओ बघितला तर तुम्हाला आत्ता या व्हिडिओमध्ये मी जे काही समजवतोय ते जास्ती नीट कळेल. आणि तुम्हाला आत्तापर्यंत व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज एक लाईक देऊन टाका. तर आता आपण बघूयात की कुठल्या एजमध्ये कॉमनली ही इंजुरी येते. तर दिस कॉन्ड्रोमलेशिया पटेला किंवा पटेलोफेमोरल सिंड्रोम हे जास्ती यंग पेशंट्समध्ये होतं, साधारण एज ग्रुप 15 to 40 इयर्स ऑफ एज. त्याचं कारण हे असतं की ह्या एज ग्रुपमध्ये ॲक्टिव्हिटी लेवल्स खूप जास्ती असतात. लहान मुलं जेव्हा ॲडोलसन्समध्ये जायला लागतात त्यावेळेला टीनेज नंतर वगैरे हे दुखणं वाढू शकतं, कारण जम्पिंग, जिम्नॅस्टिक्स, एरोबिक्स वगैरे असे प्रकार चालू असतात. त्याच्यानंतर स्कूलमध्ये सुद्धा खूप उड्या मारणं असतं. त्याच्यानंतर काही मुलं जे स्पोर्ट्स खेळतात लहानपणापासून, तर त्या मुलांच्या केसमध्ये सुद्धा ही इंजुरी कॉमनली दिसून येते. जेव्हा मुलं जिमला जायला लागतात किंवा यंग ॲडल्ट्स जिमला जायला लागतात तर जिममध्ये सुद्धा खूप एक्सेसिव्ह वेट्स वापरल्याने किंवा एक्सेसिव्ह एक्सरसाइजेस केल्याने सुद्धा किंवा वेट बेरिंग एक्सरसाइजेस केल्याने सुद्धा, एक्सेसिव्ह म्हणतोय मी, इंजुरी ही होऊ शकते. तर याचा अर्थ बिलकुल असा नाही की कोणी एक्सरसाइज करायचा नाही. एक्सरसाइज ऑब्व्हियसली इज कंपल्सरी फॉर एव्हरीबडी. बट व्हॉट आय एम सेईंग इज आय एम टॉकिंग अबाउट एक्सेसिव्ह एक्सरसाइज. मी जे बोलतोय ते अति एक्सरसाइजबद्दल बोलतोय.
आणि ऑस्टिओआर्थरायटिस हा जो प्रकार आहे हा बेसिकली 40+ व्हायला लागतो. पूर्वी तो 50+ व्हायला लागायचा, पण आजकाल तो 40+च व्हायला लागलेला आहे, कारण की आधी एक्सेसिव्ह असलेली मूवमेंट ही काम सुरू झाल्यानंतर अचानक नाहीशी होते आणि मग सगळी कामं बसूनची होतात, सेडेंटरी लाईफस्टाईल सुरू होते. त्याच्यामुळे एक मूवमेंट जी आहे गुडघ्याला, जी गरजेची आहे, जी गुडघा हेल्दी ठेवण्यासाठीची जी मूवमेंट आहे तेवढीसुद्धा लोकं करत नाहीत, रोजचा एक्सरसाइजसुद्धा करत नाहीत. त्याच्यामुळे गुडघ्याचे मसल्स, गुडघ्याचे लिगामेंट्स, टेंडन्स वीक व्हायला लागतात. कनेक्टिव्ह टिश्यू जो आहे तो वीक व्हायला लागतो, कारण मसल्सनी जे काम केलं पाहिजे तो सगळा भार कनेक्टिव्ह टिश्यूवर येतो आणि मग नी जॉईंटमध्ये स्पेस कमी व्हायला लागते. नी कॅप्सूल स्टार्ट्स कॉन्ट्रॅक्टिंग आणि मग तिथे फ्लुइडसुद्धा कमी व्हायला लागतं आणि मग तिथे टाईटनेस वगैरे यायला लागतो, ॲडिशन्स व्हायला लागतात इंजुरी झाली की. त्याच्यामुळे ती इंजुरी वाढत जाते जर ती लवकर ॲड्रेस नाही केली तर. मोस्ट ऑफन लोक ॲड्रेस करतच नाहीत, कारण इनिशियल स्टेजेसमध्ये, यंग एजमध्ये किंवा मिडल एजमध्ये पटकन पेनही जाणवत नाही. त्याच्यामुळे ती इंजुरी लवकर ॲड्रेस केली जात नाही. जोपर्यंत लक्षात येतं तोपर्यंत ॲडव्हान्स स्टेज झालेली असते. त्याच्यामुळे ही जी इंजुरी आहे ही जास्ती करून 40+ दिसून येते. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आपण बघूयात. तर तुम्हाला स्क्रीनवर दिसते पेन मेनली इन स्टेअर असेंड अँड डिसेंड. आता स्टेअर असेंड अँड डिसेंड म्हणजे काय, की जिना चढताना आणि उतरताना किंवा टेकडी चढताना आणि उतरताना सर्वात जास्ती पेन जाणवतं ह्या पटेलोफेमरल सिंड्रोमच्या केसेसमध्ये. का? कारण की गुडघ्याचं जे कॉन्स्टंट फ्लेक्शन एक्सटेन्शन जे होत असतं चढताना उतरताना, इट इज अ कॉन्स्टंट प्रोसेस, ती थांबत नाही. त्यामुळे त्या कंप्रेसिव्ह फोर्सेसमुळे गुडघ्याचा जो जॉईंट आहे तो कॉन्स्टंटली फ्लेक्स अँड एक्सटेंड होत असतो. त्यावेळेला हे पेन सर्वात जास्ती जाणवतं. आता आपण बघूयात नी ऑस्टिओआर्थरायटिसमध्ये पेन केव्हा जाणवतं. तर मेजरली हे पेन वेट बेअरिंग आणि वेट शिफ्टिंगमध्ये जाणवतं. वेट बेअरिंग अँड वेट शिफ्टिंग म्हणजे काय, की जेव्हा लोक बसून उठतात आणि चालायला लागतात तेव्हा एकदम कळ येते गुडघ्यातनं, आणि जेव्हा लोक चालतायत तेव्हा चालता चालता त्यांचं पेन राहू शकतं किंवा काही केसेसमध्ये कमीही होतं. पण ॲक्टिव्हिटी सुरू करताना किंवा आपण एखाद्या पोजमध्ये आहोत आणि ती पोज आपण शिफ्ट करतो आहे एखाद्या स्टान्स टू स्ट्राईडमध्ये, म्हणजे उभ्या पोझिशनमधनं चालायला लागतो आहे सडनली, तेव्हा ते पेन येणं, ते जे वॉकिंग पेन आहे हे ऑस्टिओआर्थरायटिसमध्ये कॉमनॅलिटी असते, एक कॉन्स्टंट असते. किंवा जेव्हा सकाळी झोपून उठतात आणि पहिलं पाऊल खाली ठेवतात त्यावेळेला सडन कॉम्प्रेसिव्ह फोर्सेसमुळे एकदम पहिल्यांदा जाणारी जी कळ असते, इट इज व्हेरी कॉमन विथ ऑस्टिओआर्थरायटिस. आता ह्या केसेसमध्ये क्लाइम्बिंग पेन, अप अँड डाऊन क्लाइम्बिंग पेन येईलच अशी काही खात्री नसते. काही वेळेला क्लाइम्बिंगमध्ये काही लोकांना पेन येत नाही, तर काही लोकांना क्लाइम्बिंग डाऊनमध्ये पेन येतं. त्याचं कारण असं असतं की जेव्हा आपण खाली उतरतो तेव्हा कंप्रेसिव्ह फोर्सेस गुडघ्यावरती जास्ती असतात आणि जेव्हा आपण डिसेंड करतो त्यावेळेला ती जी मधली जी गादी असते, ही जी गादी मी तुम्हाला म्हणालो मगाशी, या गादीला त्याचं वेट बेअरिंग करता येत नाही. त्याच्यामुळे हे हाड या हाडावर घासायला लागल्यामुळे उतरताना पेन जास्ती येतं. आता नेक्स्ट काय, तर पेन इन फ्लेक्शन टू एक्सटेन्शन. फ्लेक्शन टू एक्सटेन्शन म्हणजे गुडघ्या बेंड स्टेटमधनं जेव्हा एक्सटेंड केला जातो त्यावेळेला फ्लेक्शन टू एक्सटेन्शन म्हणतात. ज्या वेळी आपण असे बसलेलो असतो आणि गुडघा बेंड पोझिशनमध्ये असतो आणि आपण सडनली हा पाय जर सरळ केला समोरच्या बाजूला, तर जेव्हा टिबिया म्हणजे हे जे खालचं बोन आहे ते जेव्हा सरळ होतं त्यावेळेला हे पेन जास्ती जाणवायला लागतं. जिममध्ये जेव्हा वेटेड एक्सटेन्शन एक्सरसाइजेस केले जातात त्यावेळेलासुद्धा हे पेन खूप जास्ती जाणवतं. तर हे जे पेन आहे हे फोल्डेड स्टेटमधनं नी एक्सटेन्शनमध्ये जास्ती जाणवतं. आणि ऑस्टिओआर्थरायटिसमध्ये देर इज लिमिटेड नी फ्लेक्शन. तर लिमिटेड नी फ्लेक्शन म्हणजे काय, की जेव्हा लोक पाठीवर झोपतात त्यावेळेला जो गुडघा आहे हा आपण जर जवळ ओढला तर त्यावेळेला तो पूर्णपणे जवळ येत नाही, तो एका पर्टिक्युलर अँगलपर्यंत येऊन अडकतो. तो त्याच्यापेक्षा जवळ म्हणजे टाच हिपच्या जवळ येऊ शकत नाही. उभा राहिल्यावर नी फोल्ड करायला सांगितलं तर त्याला तो पूर्णपणे फोल्ड नाही करता येत. त्याला लिमिटेड नी फ्लेक्शन असं म्हणतात. त्या नी फ्लेक्शनला लिमिटेड असण्याचं कारण असं आहे की ह्या दोन बोन्समधलं, फिमर आणि टिबियामधलं स्पेस ही नाहीशी झाल्यामुळे इथली जी गादी असते ती फाटल्यामुळे तिथे जागाच राहत नाही, स्पेसच राहत नाही. त्याच्यामुळे तिकडे एका पर्टिक्युलर अँगलनंतर पेन यायला लागतं. त्यानंतरचा महत्त्वाचा पॉईंट म्हणजे क्रेपिटस. क्रेपिटस म्हणजे करकरचा आवाज जो आपल्याला नी जॉईंटमध्ये फ्लेक्शन आणि एक्सटेन्शनला येत असतो. तर हा जो आवाज आहे हा पटेलोफेमरल सिंड्रोममध्ये पेनफुल असेल किंवा नसेल, दॅट मूवमेंट कुड बी अकंपनीड बाय द क्रेपिटस बट इट मे नॉट बी अकंपनीड बाय पेन. पण ऑस्टिओआर्थरायटिसमध्ये जेव्हा ही कंप्लेंट येते नी जॉईंटच्या मध्ये येणारा आवाज, करकरचा आवाज, त्यावेळेला इट इज मोस्ट ऑफन असोसिएटेड विथ ऑर अकंपनीड बाय पेन. तर नी जॉईंट बेंडिंग किंवा फ्लेक्शन पोझिशन ही
ऑस्टिओआर्थरायटिस असलेल्या लोकांसाठी फारच पेनफुल असते आणि मोशन असोसिएटेड विथ पेन इज व्हेरी टिपिकल ऑफ नी ऑस्टिओआर्थरायटिस. तर आता आपण बोलूयात की कुठल्या ॲक्टिव्हिटीज आपण अवॉइड केल्या पाहिजेत करणं जेव्हा आपल्याला ही कंडिशन असते तेव्हा. तर तुम्ही जर कॉन्ड्रोमलेशिया पटेला किंवा पटेलोफेमोरल सिंड्रोम ह्या सिंड्रोममधनं जात असाल तर तुम्ही आत्ता इमिडिएटली स्क्वॉटिंगसारखे जे लोड बेअरिंग एक्सरसाइजेस आहेत ते थांबवले पाहिजेत आणि सायकलिंगसारखे एक्सरसाइज ज्याच्यामध्ये कंटिन्युअस फ्लेक्शन अँड एक्सटेन्शन ऑफ नी होत असतं सर्क्युलर मोशनमध्ये, तो एक्सरसाइज तुम्ही ताबडतोब थांबवला पाहिजे. कारण हा जो सिम्पटम आहे हा बेसिकली येतोच मुळात ओव्हरयूज ऑफ नीमुळे. तर तुम्ही जर नी ओव्हरयूज केलेला असताना त्याच्यावरती अजून परत पेन असताना सिम्पटम्स असताना त्याचा जर वापर केलात तर त्याचा ओव्हरयूज अजून वाढतो आणि ते पेन अजून वाढण्याची शक्यता दाट असते आणि इनफॅक्ट ते पेन वाढतंच. त्यामुळे तुम्ही स्क्वॉट्ससारखे लोड बेअरिंग ॲक्टिव्हिटीज, त्यानंतर लंजेससारख्या ज्या बेंडिंग ॲक्टिव्हिटीज आहेत त्या ॲक्टिव्हिटीज याच्यामध्ये आपण बॉडी वेटवर हे सगळे एक्सरसाइजेस करतो, हे एक्सरसाइजेस तुम्ही अवॉइड केले पाहिजेत. सायकलिंग अवॉइड केलं पाहिजे. क्लाइम्बिंग ऑफ हिल्स, टेकडी चढायला जाणं किंवा कन्सिस्टंट रनिंग, मॅरेथॉनर्समध्ये आणि रनर्समध्ये ही इंजुरी सगळ्यात जास्ती दिसून येते. त्याच्यामुळे कन्सिस्टंट रनिंगसुद्धा तुम्ही या केसमध्ये अवॉइड केलं पाहिजे. द बेस्ट रिकोर्स टू दिस इज टेपिंग द नी जॉईंट. टेपिंग केल्यानंतर त्या नी जॉईंटला एक एक्सटर्नल स्टेबिलिटी येते. ब्रेसिंग इज ऑल्सो अ गुड आयडिया. त्याला एक एक्सटर्नल स्टेबिलिटी देऊन इनिशियल केसेसमध्ये किंवा इनिशियल स्टेजेसमध्ये हा नी जॉईंट प्री स्टॅबिलाइज करून तुम्ही थोडेफार एक्सरसाइजेस करू शकता, पण ते सुद्धा वेट बेअरिंग इज नॉट रेकमेंडेड. रिपिटेटिव्ह मुवमेंट्स लाईक ऑर मोशन्स लाईक सायकलिंग इज नॉट रेकमेंडेड. हायकिंग थांबवलं पाहिजे. त्यानंतर कन्सिस्टंट हाय इम्पॅक्ट एक्सरसाइजेस लाईक रनिंग, जॉगिंग, त्याच्यानंतर स्प्रिंटिंग, हे सगळं तुम्ही तात्पुरतं तरी ॲटलिस्ट थांबवायला पाहिजे. ऑस्टिओआर्थरायटिसच्या लोकांनी काय नाही केलं पाहिजे, तर एक महत्त्वाचं फंक्शन त्यांनी नाही केलं पाहिजे म्हणजे क्रॉस लेगेड बसणं, म्हणजे मांडी घालून बसणं. तर मांडी घालून बसण्याने नी एक्सेसिव्ह फ्लेक्शनमध्ये जातो, त्याच्यामुळे तिथे पेन यायला लागतं. तिथे ऑलरेडी स्वेलिंग असतं, रेडनेस असते आणि तुम्ही त्याच्यावरती पेनवर अजून जर गुडघा ओढून घ्यायचा प्रयत्न केला तर तिथे घर्षण वाढतं, फ्रिक्शन वाढतं. त्याच्यामुळे वज्रासनात, वीरासनात बसणे हे सुद्धा पूर्णपणे अवॉइड केलेलं पाहिजे. तर हे काही प्रकार जर ऑस्टिओआर्थरायटिसवाल्या लोकांनी जर अवॉइड केले तर ऑस्टिओआर्थरायटिसचं जे पेन आहे त्याचे हे पीक्स जे येतात दिवसभरामध्ये ते पीक्स बऱ्यापैकी कमी करायला मदत होते. याचा अर्थ बिलकुल असा नाही की ऑस्टिओआर्थरायटिसवाल्या लोकांनी एक्सरसाइज करायचं नाही, त्यांनी एक्सरसाइज कंपल्सरीली केलाच पाहिजे, पण त्याचे करेक्टिव्ह एक्सरसाइजेस खूप टिपिकल असतात आणि तेच एक्सरसाइजेस मी आता पुढच्या येणाऱ्या काही व्हिडिओजमध्ये बनवणार आहे, तर ते मी तुमच्याशी शेअर करीनच आणि ते व्हिडिओज तुम्ही जरूर बघा, तुम्हाला त्याचा फायदा नक्की होणार आहे. त्यामुळे ते व्हिडिओज बिलकुल स्किप करू नका. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास त्याला लाईक पण टाका एक. आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू लवकरच. बाय.